ची मोहीम राबवण्यात आलेली आहे। आपण याच ठिकाणी आहोत। आपण बघतोय माझ्या मागे मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग आहे जे या ठिकाणी सह्या करताना आपल्याला पाहायला भेटतात। ही सह्यांची मोहीम राबवण्यात आलेली आहे। छात्रों की गूंज हा कार्यक्रम जो आहे तो राहुल गांधी यांनी आयोजित केला होता आणि याच पार्श्वभूमीवरती जे आहे ते आज सह्यांची मोहीम जी आहे ती राबवण्यात आलेली आहे। आपल्या बरोबर जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, या ठिकाणी सह्यांची मोहीम राबवण्यात आलेली आहे, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? आमचे नेते राहुलजींनी पुऱ्या भारतमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम डिक्लेअर केलाय आणि तुम्ही बघत असाल त्यांनी कोटामध्ये देहरादूनमध्ये कार्यक्रम घेतला आणि आता आम्ही ह्या छात्रों की गूंज ह्या कार्यक्रमामार्फत या हिंदुस्थानामध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणार आहोत की पेपर लीक होत आहे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, शिक्षण व्यवस्था जी बदलली पाहिजे, लोकांचे ऍडमिशन सोपे व्हायला पाहिजेत, मुलांना चांगलं शिक्षण गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे, सबसिडाइज रेटमध्ये फीमध्ये चांगलं शिक्षण दिलं पाहिजे। तर हे जे सर्व प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे ते आम्ही छात्रों की गूंज ह्या कार्यक्रमामार्फत अख्ख्या हिंदुस्थानात ही गूंज छात्रोंची होणार आहे आणि पार्लमेंटमध्ये ही छात्रोंची गूंजचा आवाज ऐकू देणार आहे लोकांना। आपल्याबरोबर काँग्रेसचे पदाधिकारी आहे संतोष शेट्टी। सर, काय सांगाल, आज या ठिकाणी सह्यांची मोहीम राबवताय, एकूणच प्रामुख्याने तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचताय, नवी मुंबईतल्या प्रत्येक कॉलेज बाहेर तुम्ही अशा प्रकारचे कॅम्प लावणार आहात, नेमकी काय मागणी? बघा, विद्यार्थी देशाचे भविष्य आहे। येणाऱ्या दिवसमध्ये विद्यार्थी पुढे जाऊन IAS होऊन IPS होऊन आणखीन काय होऊन देश घडवणार आहे। येणाऱ्या दिवसमध्ये आमदार असेल, खासदार असेल, ते विद्यार्थी मोठं होऊन होणार आहे। त्याच्या आज देशाची परिस्थिती गंभीर आहे। मुलांना ॲडमिशन मिळत नाही आहे, लोक फी भरू शकत नाही आहे, शिकवू शकत नाही आहे लोकांना, हे परिस्थिती आहे। त्याच्यासाठी आपला नेते राहुल गांधीने छात्रों की गूंज असा एक संकल्प केला। सर्वकडे सर्व राज्यामध्ये मुलांना जमा करून मीटिंग घेतो, मुलांना कन्व्हिन्स करतो, पक्षापेक्षा बाजूला कन्व्हिन्स करतो। आज देश परिस्थिती पुढे आम्हाला काय काय करावं लागेल, देशाला योग्य व्यक्तीची गरज आहे। आज देश अनपढ गवार झालेले, पूर्ण एज्युकेशनचा सिस्टम त्यांना माहीत नाही आहे आणि स्वतःकडे एज्युकेशन नसल्यामुळे सिस्टम माहीत नाही आहे त्यांना। हे परिस्थिती खराब असल्यामुळे आपल्याला मुलांना जागृत करून येणाऱ्या दिवसमध्ये योग्य व्यक्तीला तो निवडतील, देशाला एज्युकेशन फ्री होईल आणि हेल्थ हे फ्री होईल। दो प्रामुख्याने लोकांना एज्युकेशन हेल्थ। आज एज्युकेशन बाजारीकरण झालेले आहेत, पूर्ण करोडो रुपये लाखो रुपये फी आहे। सर्वसाधारण लोक शिकवू शकत नाही मुलाला। दुसरा गोष्ट आहे की आज आमची देशामध्ये 85% लोक 25,000च्या खाली पगारवाले ते आज लाखो रुपये फी भरून मुलं शिकवणार कसा? त्याच्यासाठी राहुल गांधी जसं नेत्याची गरज आहे आपल्याला। त्यांना गोरगरिबांची कष्ट काय माहिती आहे, गोरगरीब पोचतात ते, त्यासाठी राहुल गांधीला सपोर्ट करून हे जो छात्रों को गूंज आहे त्यासाठी मुलांना जमा करून मुलांना जागृत करणं आमची ध्येय धोरण आहे। नक्कीच छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येतोय। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।